म्हणजे अनेक वर्षांपासूनची ही नाशिक पुणे रेल्वेची मागणी आहे। मागच्या काळामध्ये हा रेल्वेचा मार्ग जेव्हा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून झाला, खरं तर ही महारेलची रेल्वे होती, ती नंतर सेंट्रल रेल्वेकडे गेली, म्हणून हा प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे। आणि म्हणून ज्यावेळेस ती सेंट्रल रेल्वेकडे गेली तेव्हा त्याची अलाइनमेंट बदलली। माननीय सीएम साहेबांचा याच्यामध्ये सविस्तर अभ्यास आहे, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाली आहे। पण आणि मग हे जे काही सुटतायत, काही जसं तुमचा भाग काही सुटतोय किंवा तिथनं काही त्याला जॉईंट द्याव्यात, एक्सटेन्शन्स द्यावात, असं त्यांनी एक मार्ग त्या ठिकाणी सांगितला। पण साधारणपणे आपल्यापैकी राज्यामध्ये कोणालाही तो काही मार्ग मान्य नव्हता आणि म्हणून हे प्रकरण आता तिथेच थांबलेलं आहे। या बैठकी म्हणजे अनेक वर्षांपासूनची ही नाशिक पुणे रेल्वेची मागणी आहे। मागच्या काळामध्ये हा रेल्वेचा मार्ग जेव्हा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून झाला, खरं तर ही महारेलची रेल्वे होती, ती नंतर सेंट्रल रेल्वेकडे गेली, म्हणून हा प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे। आणि म्हणून ज्यावेळेस ती सेंट्रल रेल्वेकडे गेली तेव्हा त्याची अलाइनमेंट बदलली। माननीय सीएम साहेबांचा याच्यामध्ये सविस्तर अभ्यास आहे, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाली आहे। पण ज्या जीएमआरटीचं कारण सांगून माननीय मुख्यमंत्री साहेब की कारण दिलं जातं की बदलावा लागेल ट्रॅक, त्या जीएमआरटीचं माहितीच्या अधिकारात आलेलं आमच्याकडे उत्तर आहे आणि त्याच्यात स्पष्टपणे जीएमआरटीने सांगितलंय की अशा पद्धतीचं कुठलंही आमच्याकडून टेक्निकली त्यांनी चेक सुद्धा केलेलं नाही। आणि म्हणजे जर त्याची माहिती जीएमआरटीने अजून दिली नाही की आम्हाला हरकत आहे किंवा नाही, तर कशा पद्धतीने त्याचं कारण सांगितलं जातं, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। माननीय सभापती महोदय, माझी सभागृहाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अनेक आंदोलनं आता त्या ठिकाणी चालू आहेत। रास्ता रोकोचं, समृद्धीचं रास्ता रोकोचं आंदोलन देखील पुकारलं होतं लोकांनी, परंतु आपण त्याला स्थगित केलं। अनेक आंदोलनं, अनेक कृती समित्या तयार झालेल्या आहेत। खरं तर आज आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीत, परंतु अजितदादांचं देखील एक स्वप्न होतं की हा नाशिक पुण्याचा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे। दादांनी त्यासाठी प्रचंड प्रयत्न केला होता। हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने होणं ही दादांना देखील एक प्रकारे श्रद्धांजलीच खरं तर असणार आहे। आणि म्हणून माझी सीएम साहेब आपल्याला एक विनंती आहे की विनंती वजा प्रश्न आहे की या संदर्भात जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या आणि ज्या कृती समित्या गावोगाव आता तयार झाल्या त्यांच्या काही 2-4 प्रतिनिधींच्या उपस्थितीत नाशिक पुणे सरळ मार्गाने रेल्वेच्या संदर्भात, त्याचबरोबर नाशिक पुणे औद्योगिक महामार्ग पण जो आपण एमएसआरडीसीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेला आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने काही बैठक आपण आपल्या उपस्थितीत जर ठेवली तर अधिवेशन संपण्याच्या आत, तर निश्चित मला खात्री आहे की याच्यातून मार्ग निघेल आणि आम्हाला न्याय मिळेल। सभापती महोदय, आपल्याला कल्पना आहे की महारेलच्या माध्यमातून हा मार्ग आपण तयार केला होता, पण महारेल आपल्याला कल्पना असेल तर ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून तयार केलेली एक आपण कंपनी आहे। त्याला स्वतंत्र अधिकार नाही आहेत। ते त्या ठिकाणी एक प्रकारे कॉन्ट्रॅक्टरचं किंवा एजंटचं काम करतायत। त्या दृष्टीने तो मार्ग मंजूर करण्याकरता आपल्याला केंद्र सरकारकडेच पाठवावा लागतो। तो आपण केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर केंद्र सरकारने त्याच्यावर आक्षेप घेतला। आक्षेप घेतल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं। त्यावेळी त्यांनी त्याला मान्यता दिली नाही। मी दुसऱ्यांदा गेलो, दुसऱ्यांदा त्याची बैठक झाली। त्याही बैठकीत त्यांनी असा विषय मांडला की ही जी ऑब्झर्वेटरी आहे ही 32 देशांची ऑब्झर्वेटरी आहे आणि या ऑब्झर्वेटरीला दुसरीकडे शिफ्ट करता येत नाही। या ऑब्झर्वेटरीचा जो काही बफर झोन आहे त्या झोनमधनं रेल्वे नेण्याची परवानगी देता येत नाही जिथे ती ऑब्झर्वेटरी आहे। आणि म्हणून मग त्यांनी ही सूचना मांडली की अल्टरनेट जो काही रूट आहे तो व्हाया शिर्डी करावा। फास्ट रेल असल्यामुळे त्याला एक 30 मिनिटं जास्त लागतील आणि मग हे जे काही सुटतायत, काही जसं तुमचा भाग काही सुटतोय किंवा तिथनं काही त्याला जॉईंट द्याव्यात, एक्सटेन्शन्स द्यावात, असं त्यांनी एक मार्ग त्या ठिकाणी सांगितला। पण साधारणपणे आपल्यापैकी राज्यामध्ये कोणालाही तो काही मार्ग मान्य नव्हता आणि म्हणून हे प्रकरण आता तिथेच थांबलेलं आहे। या बैठकी आपल्यासोबत घेतली तरी त्यातनं काही फार मार्ग निघेल अशी त्याची शक्यता नाही, कारण
सेंट्रल गव्हर्नमेंटने रेल्वे विभागाने स्पष्टपणे लेखी या संदर्भातला निर्णय घेतलाय की या ऑब्झर्वेटरीमुळे करता येत नाही. तथापि याच्यात एक मार्ग निश्चितपणे निघू शकतो की कमीत कमी डेव्हिएशन करून आपण कशा पद्धतीनं म्हणजे ऑब्झर्वेटरीचाही प्रॉब्लेम येऊ नये आणि डेव्हिएशनही कमीत कमी व्हावं या दृष्टीने मी केंद्र सरकारशी चर्चा करून या क्षेत्रातले जे तज्ज्ञ कन्सल्टंट्स आहेत त्यांना अपॉइंट करून घेतो. त्यांना एक 3-4 महिन्याचा वेळ देऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही एकदा ऑब्झर्वेटरीचा बफर झोन, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो नियरेस्ट मार्ग आहे डेव्हिएट न करता आणि विशेषतः जी महत्त्वाची गावं आहेत ही गावं कशी कव्हर करता येतील अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्या संदर्भात एक त्याची आखणी जी आहे ती आम्हाला करून द्या. आणि मला वाटतं ती आखणी आल्यानंतरच आपण ते करू. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्य सरकारची भूमिका काही तुमच्या कोणापेक्षा वेगळी नाही आहे. उलट त्या भूमिकेवर मी 2 बैठका घेऊन आलो आहे. पण ज्यावेळेस ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली की 32 देशाची ऑब्झर्वेटरी असल्यामुळे आम्हाला त्याचे नियम पाळावेच लागतील, तर त्याच्यावर आता उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून यातनं काही ना काही टेक्निकल उत्तर एखाद्या एक्सपर्टने दिल्याशिवाय हे पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून यातले जे कोणी मोस्ट टेक्निकल अशा प्रकारचे कन्सल्टंट्स असतील त्यांना अपॉइंट करून घेऊ आणि त्यांच्याकडनं त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 3. महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचा त्या विषयाचा अभ्यास आहे, त्यामुळे त्यांना माहिती पण आहे. विनंती एकच आहे की सभागृहाच्या माध्यमातून आपण जे आता सांगितलं ही जर एक बैठक घेऊन जर आपण लोकांना आपल्या उपस्थितीत सांगितलं तर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल. कारण आज जे आहे ते असंतोषाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर एक छोटीशी बैठक आपण आपल्या उपस्थितीत घ्यावी. बैठक घ्यायला मला काही हरकत नाही, घेऊया आपण ती. पण या सभागृहात सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्राला समजतं, कोणाला वेगळं सांगायची गरज पडत नाही.